सध्या परभणी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्धेच्या तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी 2,64,00,000 रुपयाचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत। त्या 17 फेब्रुवारी 2022 रोजी रुजू झाल्यानंतर 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत लघु सिंचन कालवे प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या। शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतो। त्याची जबाबदारी संबंधित उपजिल्हाधिकारी असते। त्या पदावर असणाऱ्या स्वाती सूर्यवंशी यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली। लगेच त्यांनी या कार्यालयातील कागदपत्रे सील केली। समिती स्थापन करून चौकशी सुरू केली। त्यात समुद्रपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वी वाटप झालेल्या 16 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरण पुढे आले। त्यांच्या नावे 2,13,311 रुपये बनावट कागदपत्रे सादर करीत काढण्यात आल्याचे स्पष्ट आले। तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून 5 लोकांच्या नावे 50,85,424 रुपये 2 पतसंस्थेत खोटे खाते उघडून वळते केल्याचे दिसून आले।